पूर्वीच्या काळी लोक भाला फेकून जीव घ्यायचे, पण एकीनं मात्र भाला फेकून एका छोट्या 8 महिन्याच्या बाळाचा जीव वाचवला आहे. तुम्हाला वाटत असेल हे कसं घडलं? येस, मी तुम्हाला सांगणार आहे मारिया आंद्रेजिक हिच्या आयुष्यात जे घडलं तेच. ही मारिया पोलंडची क्रीडापटू, भालाफेकीमध्ये अतिशय उत्तम तिचा नेम. 2016च्या ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा ती गेली, पण अवघ्या 2 सेंटीमीटरने तिचं अवॉर्ड हुकलं. पण ती हिम्मत नाही हारली. आता ती तयारी करत होती 2020च्या ऑलिम्पिक्सची. तेव्हा मात्र आपल्याला पारितोषिक मिळालंच पाहिजे, मेडल मिळालंच पाहिजे, हा सगळा विचार तिच्या डोक्यात होता. पण दुर्दैवानं 2018 मध्ये म्हणजे ऑलिम्पिक्सच्या 2 वर्ष अगोदरच तिला हाडांचा कॅन्सर असल्याचं डिटेक्ट झालं. आता ऑलिम्पिकचं आपण स्वप्न तरी पाहू शकू का, असा क्षणभर विचार तिच्या मनात आला खरा. सुदैवानं 2020च्या ऑलिम्पिक्समध्ये तिला भाग घेता आला सुद्धा. आणि 2020च्या ऑलिम्पिक्समध्ये मारियानं सिल्व्हर मेडल मिळवलं. स्वतःचे आणि आपल्या देशाचे म्हणजे पोलंडचे अनेक विक्रम तिनं मोडीत काढलेले होते आणि सिल्व्हर मेडल सुद्धा मिळवलेलं होतं. इकडे तिच्या आयुष्यात इतकी चांगली कर्तबगारी ती घडवत असतानाच तिकडे मात्र तिच्याच देशामध्ये एक छोटासा 8 महिन्यांचा मुलगा होता, ज्याला वैद्यकीय उपचाराची नितांत गरज होती. त्याला अत्यंत दुर्मिळ असा आजार झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया करणं अतिशय गरजेचं होतं, पण संपूर्ण पोलंडमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारं कोणीही नव्हतं. त्याच्यावर शस्त्रक्रिया फक्त अमेरिकेत होऊ शकणार होती, पण तिथला खर्च खूप जास्त होता. म्हणजे आपल्या चलनामध्ये सांगायचं झालं तर तब्बल 3 कोटी रुपयांचा खर्च त्याच्या शस्त्रक्रियेसाठी करावा लागणार होता. अर्थातच आता ही रक्कम फंड रेझरच्या माध्यमातून गोळा करावी लागणार होती. फंड रेझरने त्या पद्धतीनं अपीलही केलं. जवळपास निम्मी रक्कम जमा झाली, पण त्या मुदतीमध्ये संपूर्ण रक्कम जर जमा झाली नाही तर बाकीची जी जमा झालेली रक्कम आहे तीही परत देण्यात यावी. ज्यांनी ज्यांनी फंड्स दिलेले आहेत त्यांना परत देण्यात यावी असा नियम आहे. आणि आता तो दिवस जवळ आलेला होता. रक्कम फक्त निम्मीच जमा झाली होती. आणखी काही दिवसात पूर्ण रक्कम जर जमा झाली नाही तर मिळालेली ही रक्कम परत द्यावी लागणार होती आणि शस्त्रक्रियेबद्दल तर विचारही सोडून द्यावा लागणार होता. म्हणून या छोट्या 8 महिन्याच्या बाळाच्या आईवडिलांनी पुन्हा एकदा आवाहन केलं आणि माझ्या मुलाला वाचवा म्हणून एक आर्त हाक मारली. ही आर्त हाक या मारियाच्या कानी पडली. पण अर्थातच एवढा मोठा पैसा तिच्याकडेही नव्हता, पण तिच्याकडे होतं ते कुणाला तरी मदत करण्याची भावना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं अत्यंत मेहनतीनं भाला फेकून कमावलेलं तिचं स्वप्न, तिचं ते सिल्व्हर मेडल. तिनं अक्षरशः आपलं हे स्वप्न सिल्व्हर मेडल लिलावामध्ये काढलं. आणि पोलंडची सुपर मार्केटची चेन चालवणारा एक जो उद्योग समूह आहे झापका पोल्स्का, यांनी हे सिल्व्हर मेडल 93 लाखांमध्ये, आपल्या भाषेमध्ये सांगते, आपल्या चलनामध्ये 93 लाखांमध्ये त्यांनी ते घेतलं आणि ताबडतोब ही सर्व रक्कम त्या फंड रेझरला दिली सुद्धा. त्या मुलाचं तर आयुष्य छान होणार होतंच, पण या झापका पोल्स्कानं आणखी एक कृती अशी केली ज्यामुळे सगळ्या पोलंडमध्ये, फक्त पोलंडमध्येच नव्हे तर सगळ्या जगभरामध्ये त्यांचं नाव झालं. त्यांनी फंड रेझरला पैसे तर दिले होतेच, पण हे सिल्व्हर मेडल सुद्धा मारियाला परत केलं, कारण तिनं ते जिद्दीनं, परिश्रमानं आणि एक स्वप्न म्हणून मिळवलेलं होतं. अर्थात हे सिल्व्हर मेडल परत करताना झापका पोल्स्कानं असं म्हटलं होतं, हे तुझ्याच जवळ राहू दे. पुन्हा जेव्हा कुणाला मदतीची गरज पडेल तेव्हा तुझ्याकडे मदतीसाठी काहीतरी असलं पाहिजे आणि त्यावेळेसही कदाचित हे तुझंच परिश्रमपूर्वक कमावलेलं मेडल तुझ्या उपयोगाला येऊ शकेल. आपण लक्षात घेऊ शकतो ना, आतापर्यंत इतके सारे ऑलिम्पिक्स झाले, कित्येक जणांनी कित्येक प्रकारचे मेडल्स मिळवले, तरी सुद्धा या मारिया आंद्रेजिक सारखी एक वेगळीच कोणी क्रीडापटू असते जी तिच्या अशा औदार्यामुळे सर्वांच्याच लक्षात राहते. थँक्यू.